स्वामी देवा, काही काळजी आहे का? स्वामी फार गंभीर दिसतायत. एखादं संकट जवळ येतंय असं वाटतंय. हो ना गायत्री, स्वामींच्या चेहऱ्यावर असे गंभीर भाव आले ना की काहीतरी भयंकर घडणार आहे हे निश्चित. जेव्हा संकट येणार असं तेव्हा आवाज आधी ऐकू येत नाही, आधी त्याची चाहूल लागते. आणि चाहूल ओळखली नाही तर संकट दारात येऊन उभं राहतं. वादळ येण्यापूर्वी हवा शांत होते आणि कपट करण्यापूर्वी माणूस गोड बोलतो. जगात उघड्या तलवारीपेक्षा लपलेला डाव जास्त घातक असतो. स्वामी देवा, कुणाबद्दल बोलताय तुम्ही? जो लोभाच्या आहारी जातो तो आधी दुसऱ्याचं नुकसान करतो आणि शेवटी स्वतःचाच विनाश करून घेतो. काही परीक्षा भक्तांच्या असतात आणि काही परीक्षा श्रद्धेच्या. दोन्ही परीक्षा जवळ आल्या आहेत. सरदार, कसले साप होते ते? पहिल्यांदाच एवढे साप एकत्र पाहिले. गेलं अखेर ते संकट. एका सामान्य बाईची ही हिम्मत, माझ्या तोंडावर नकार. या यशवंतरावला जी गोष्ट आवडते ती त्याचीच होते. तिला तर प्रेमाने, नाहीतर हिसकावून. पण सरदार, त्या सापांचं काय? आम्हाला तर वाटलं जीव जातोच. ह्या यशवंतरावला त्या सापांनी नाही घाबरवलं. त्यांनी फक्त आजची वेळ खराब केली आणि आता वेळ माझी आहे. सरदार, आता काय करायचं? ती गौरी स्वतःहून नाही निघणार त्या घरातून. तिला भाग पाडावं लागेल. त्या घरावर प्रेम आहे ना तिला. त्या घरात राहणंच अशक्य करून टाकू तिचं. वा सरदार, ही तर भारीच युक्ती आहे. म्हणजे सरदार, त्या दोघींचा अजिबात निभावच लागणार नाही. आता खरा खेळ सुरू होईल. आणि लक्षात ठेवा, या यशवंतरावच्या शब्दाला फक्त किंमत नसते, वजन असतं. पुढच्या वेळी ती गौरी स्वतःहून रडत रडत घर सोडेल. यशवंतरावची नजर पडली की मालकी ठरली. झाली का सगळी तयारी? हो हो, सगळी तयारी झालेली आहे. गायत्री वाती वळून झाल्या का? वळते. स्वामी कसे नाही आले अजून? या सुंदरा मावशी ना फार हळू काम करतात बे. यांच्या जागी मी असते ना तर आता पटापट सगळी कामं झाली असती. पहिला किती हळू 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 येत आहेत त्या. बर, हे चंदन उगाळायला घ्या आता कोणीतरी. मी करतो. नाही नाही मावशी, मी करतो. अजिबात नाही, मला करायची सेवा. अरे ऐक जरा, तुझ्यापेक्षा मोठा आहे मी. मावशी, मी व्यवस्थित करतो. अरे तुझ्यापेक्षा अरे थांबा, एवढ्यात कालचा धडा विसरलात तुम्ही? गयाती, लाडू गेले पण हट्ट काय अजून गेला नाही. सेवा मिळवायची आहे की भांडणात जिंकायचंय हे आधी ठरवा. अहो यांनी काल ऐका, दोघांनी मिळून करा सेवा.
2 हात लागले ना तर चंदन लवकर उगाळून होईल. नाही ते काही नाही, मीच सेवा करणार आहे. नाही नाही मावशी मी करतो. ते काही नाही, मला ऐकायचं नाही, मला सेवा करायची. मला सेवा करायची आहे. ते काही नाही, मी सेवा करणार करणार आहे, आहे. मी सेवा. नाही, मी सेवा मावशी, करणार आहे. मी करणार आहे. नाही, मला काय सांग. अरे बस! स्वामी स्थान आहे हे, बाजारपेठ नाहीये. तुम्ही जर दोघे असे भांडणार असाल ना तर दोघांनी करू नका ही सेवा. मी सांगते दुसऱ्या कोणाला तरी. वल्लभ, तू चंदन उगाळायची सेवा करशील? सुंदरा मावशी, हे तर मी माझं भाग्यच समजेन. बस ये. श्री स्वामी समर्थ. दगड, हे काय नवीन? स्वामी देवांची काहीतरी लीला दिसतीये. ऐका रे, ज्याला जेवढे हवे असतील तेवढे त्यांनी उचला. हे साधे दगड नाही बहुतेक, पण किती उचलावे? परीक्षा तर नाही ना? स्वामींनी सांगितलं म्हणजे काहीतरी कारण असेल. जास्त घेतले तर जास्त लाभ मिळेल कदाचित. लगेच निर्णय घेतलास की घाई केलीस? स्वामी, याला तर मुंग्या आल्यात स्वामी. काल हाव केली आणि लाडूवर मुंग्या चढल्या. आज ती चूक पुन्हा नको. इतकंच? बस मन म्हणाले एवढंच. आयुष्य प्रत्येक माणसाला निवडीची संधी देते. काही निवडी मोठ्या असतात, काही निवडी छोट्या. पण निवड छोटी असली तरी त्याचा परिणाम मोठा असतो. मग स्वामी, योग्य काय अयोग्य काय हे कसं ओळखायचं आम्ही? लोभ कमी आणि विवेक जास्त असला की ती निवड योग्य असते. स्वामी, आणि चुकलो तर? चुकणं पाप नाही, पण चूक समजूनही त्याच वाटेनं चालत राहणं हे धोकादायक आहे. म्हणजे स्वामी, प्रत्येक निवडीसोबत जबाबदारीही येतेच, बरोबर ना? हो, पर्याय अनेक असतात, पण नियतीची दिशा एका निवडीनं फिरते. कधी कधी 2 वाटा समोर असतात, दोन्ही योग्य वाटतात, पण एक वाट संकटाकडे नेत असते आणि दुसरी वाट संरक्षणाकडे. आता आमच्या गौरी आणि यमुना समोरही तीच वेळ आली आहे. त्या कुठली वाट निवडतात याच्यावर बरंच काही अवलंबून आहे. थांबा, तुम्ही आमचं सामान का फेकताय? कारण हे घर आता ताब्यात घेतोय मी. स्वामी असेपर्यंत आम्हाला हे घर सोडावं लागणार नाही. तुझं सामान बाहेर पडलंय, तुझं घर रिकाम होतंय आणि तुझे स्वामी कुठे आहेत? कुठे? हे घर तुमचं आहे, ते वाचवायला या स्वामी. स्वामी स्वामी स्वामी
बस वाट बघा. आई हे सगळं व्हायला नको होतं. आई, घर असं अस्ताव्यस्त व्हायला नको होतं. आई माहिती आहे ग मला, तू या घराला किती जपलंयस ते. एखाद्या भिंतीवर ओरखडा सुद्धा पडू नाही दिलास कधी, का भांड्यांचा आवाज होईल इतकं आपटूही नाही दिलंस कधी. आणि आज याच घरातलं सामान त्या लोकांनी बाहेर फेकलं. घरासमोर इतका तमाशा झाला, इतके वाद झाले. मला कळतंय ग तुला किती वाईट वाटत असेल ते. कुठून त्या सरदारांची नजर आपल्या घरावर पडली कोण जाणे. आणि बघ ना, त्याने एकदम टोकच गाठलं ग. आई, यावेळी आपल्याला स्वामींनी वाचवलं, पण आता पुढे काय? यशवंतरावाला आवडलेली वस्तू यशवंतराव मिळवतोच. येत्या पौर्णिमेला मी ह्या घरात गृहप्रवेश करणार. हो ग, पुढे काय? तो यशवंतराव आधीच रागवलाय, आता तर त्याचा अहंकार दुखावला गेला. म्हणजे आता तो गप्प बसणार नाही ना. आई आई, आपण फौजदाराकडे तक्रार करायची का? नाही, त्यानं काही होणार नाही. यशवंतरावाचं प्रस्थ मोठं आहे, आपल्याला न्याय मिळेल असं नाही वाटत मला. आई, पण मग काय करायचं? आई, आपण सरळ महाराजांकडे जायचं का? काय? अगं, आपण महाराजांकडे जाऊन सरळ त्या यशवंतरावची तक्रार करू. कारण फक्त महाराजच त्याला थांबवू शकतील आणि त्याला शिक्षा करू शकतील. अगं, पण याची खरंच गरज आहे का? स्वामी आहेत ना आपल्या सोबत. सगळं स्वामी करतील असं गृहीत धरून तरी कसं चालेल? आणि तूच म्हणतेस ना की स्वामी मार्ग दाखवतात, पण त्यावर आपल्यालाच चालावं लागतं. पण अन्याय थांबवण्यासाठी आपण आपले प्रयत्न करायलाच हवेत ना. बरोबर आहे तुझं, पण मग महाराजांपर्यंत आपण पोहोचणार कसं? माझी एक मैत्रीण आहे, ती ना महाराजांच्या दरबारात दासी म्हणून काम करते. मी एक काम करते, मी तिच्याकडे जाते. बघू ना, ती काही आपल्याला मदत करू शकते का, किंवा महाराजांची भेट घडवून देऊ शकते का? चालेल, जा तू महाराजांकडे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, आपण न्याय मागायला जातो, बदला घ्यायला नाही. हो आई, आणि स्वामी आहेत ना आपल्या पाठीशी. स्वामी, तुमची कृपा अखंड अशीच राहू द्या. श्री स्वामी समर्थ. आलेच मी. आयुष्यात प्रत्येकाला पर्याय मिळतात, पण प्रश्न पर्याय मिळण्याचा नसतो. प्रश्न असतो तो पर्याय निवडण्याचा. पर्याय योग्य की अयोग्य, भल्याचा की धोक्याचा, हे समजायला विवेक लागतो. वल्लभ, तू दगड उचलले नाहीस? नाही स्वामी, स्वामी मला खरंच कळत नाही मी कोणत्या पात्रतेचा आहे, मला काय मिळायला हवं हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. स्वामी, तुम्ही तुमच्या हाताने जे द्याल ते मी आनंदाने स्वीकारेन. कशासाठी दिलात
त्याचा उपयोग काय आहे, त्याच्या मागचं तुमचं प्रयोजन काय आहे, मी काही विचारणार नाही. जिथे विश्वास असतो तिथे प्रश्न कमी पडतात. किती सुंदर बोलला ना. हे खरं समर्पण. वल्लभ, हात पुढे कर. अरे बाबा, ओंजळ कर. श्री स्वामी समर्थ. चांदी. हा तर चमत्कारच झाला. तुम्ही आज पुन्हा इथे. आत्ताच तर इथे होते का मला भास झाला. असं का होतंय. मला पुन्हा पुन्हा का आठवतायत ते. एकदाच तर भेट झाली होती. नाही नाही, माझ्या मनाचेच खेळ आहेत सगळे. चला चला, ती एकटीच दिसते. नको नको, थांब. सरदारांनी सांगितल्याप्रमाणे योग्य संधीची वाट बघावी लागेल. आज काय पण करून काम फत्ते झालं पाहिजे, नाहीतर सरदार आपल्याला जिवंत नाही सोडणार. स्वामी, आमच्याकडे साधे दगड आणि वल्लभला चांदीचे दगड, हे कसं? तुम्ही तुमच्या मनाने निवडलं आणि त्यांनी आमच्या मर्जीने, आणि त्यांनी जे मिळालं ते स्वीकारलं. मनुष्याचं चुकतं कुठे माहितीये, तो देवाकडे त्याच्या मनाने मागतो. हे दे, ते दे, असं कर, तसं कर. जणू काही देवाला त्याच्यापेक्षा कमी कळतं. अरे बाबा, देवाला माहिती असतं कोणाला किती द्यायचं, त्याच्या भाग्यात काय आहे, कोणाची पात्रता किती आहे आणि कोणाचं संचित किती आहे. देव उशीर करू शकतो पण अन्याय नाही. तुम्ही मागत राहता पण तो मोजून देत नाही, योग्य तेच देतो. अगदी खरंय स्वामीदेव. अनेक वेळेला आपल्याला काय मिळालंय यापेक्षा आपल्याला काय मिळालं नाही याकडेच आपलं जास्त लक्ष असतं. आता हेच बघा ना, तुम्ही दोघं सेवेवरून भांडलात आणि तो चंदन उगाळून सेवा करून मोकळा सुद्धा झाला. कुठल्या सेवेतून कुठलं फळ मिळेल हे कोणालाच माहित नसतं रे. म्हणून सेवा करायची, पण फळासाठी नाही, प्रेमासाठी, समर्पणासाठी. म्हणजे स्वामी, सेवेचा लाभ हा सेवेतच आहे, हो ना? हो, निस्वार्थी सेवा हीच सगळ्यात मोठी कमाई आहे. स्वामी, आमचं चुकलं. आता समजलं ना. अरे तुम्ही दोघं सेवा मिळवण्यासाठी भांडत बसलात, पण सेवा भावच हरवलात.
कधी नव्हे ते खरं बोलीस बघ कपिला. अगं मनुष्याचं मन कधीच भरत नाही. आज 1 हवं असतं, उद्या 2, परवा 10. अरे स्वतःच्या मनाने ओरबाडून घेण्यापेक्षा देवालाच सांगावं, अरे बाबा तुला जे द्यायचंय ते दे, जेवढं द्यायचंय तेवढं दे, ज्या वेळी द्यायचंय त्यावेळी दे. काय कपिला, बरोबर ना? हो स्वामी, अगदी बरोबर. अरे तुम्ही देवावर सोपून तर बघा. देवाला तुमचं भलंच करायचं असतं. खरंय स्वामी, आम्हाला पटलं. तुम्हाला पटलं, पण नेमकं यशवंतला हेच कळत नाहीये. देवानी त्याला जे दिलंय ते हवंच आहे, आणि आमच्या गौरीकडे जे आहे तेही त्याला हिसकावून घ्यायचंय. लोभ माणसाला आंधळा करतो हेच खरंय. आणि आंधळा माणूस दुसऱ्याचा मार्ग अडवताना स्वतःचाच खड्डा खणत असतो. यशवंतही तेच करतोय. स्वतःसाठी संकट बोलवतोय, ते आमच्या गौरीच्या आयुष्यालाही ग्रहण लावतोय. स्वामी, मला हे धन नको. तुमची कृपा राहू द्या. माझ्यासाठी तेच मोठं धन आहे. अरे हे धन नाही, हे तुझ्या सेवेचं फळ आहे. पुढच्या पौर्णिमेला तुझं लग्न आहे, नव्यानं संसार सुरू होणार आहे. तुझ्या नव्या संसारासाठी हे धन उपयोगी पडेल. स्वामी, माझी गरज तुम्हाला कशी कळाली? आम्हाला सगळं काही कळतं. तुझ्या पित्याच्या आजारात तू कमावलेलं सगळं काही गमावलंस, पण पित्याची सेवा करताना तू कधी हिशोब केला नाही, आणि म्हणून नियती आज तुझा हिशोब चुकता करतीये. अरे बाबा, आई वडिलांची सेवा म्हणजे देवाला अर्पण केलेलं पुण्य. ज्यांनी आई वडिलांची सेवा केली त्याच्या आयुष्याचा भार देव स्वतः उचलतो. स्वामी, तुमची कृपा अशीच राहू द्या. आता एक काम कर, यातली काही चांदीची नाणी स्वतः करता ठेव, आणि काही नाण्यांच्या बिया खरेदी कर. बिया स्वामी? कसल्या बिया? आंबा, पेरू, आवळा, शेवगा, वड, पिंपळ, ज्या जमिनीला उपयोगी पडतील अशा. आणि हो, गावाभोवती सगळीकडे त्या पेर. आज तू बिया पेरशील, पण उद्या त्याचे वृक्ष होतील, आणि परवा त्याचा अनेक लोकांना फायदा होईल. असं का होतंय माझ्यासोबत? मला नक्कीच कोणीतरी मागे असल्याचा भास झाला होता. का पुन्हा भास झाला? आता तर जागेपणी दिसायला लागले. अगं यमुने, जरा भानावर ये की. चल आता उशीर होतोय.
वाचलो थोडक्यात. बघितलं असतं तिने. मला वाटतं ही कसला तरी विचारत आहे. वेळ वाया घालवायच्या आधी चल. खरंच स्वामी, एका बीजापासून किती जीवांचं भलं होऊ शकतं. आणि हो, शेवगा जनावरांना चारा देईल, अनेक लोकांच्या आहाराला उपयोगी पडेल. सीताफळ, आंबा, आवळा हे पक्ष्यांना अन्न देतील आणि वड, पिंपळ हे भविष्यातल्या पिढ्यांना सावली देतील. माणूस जगतो तेवढा मोठा नसतो, तो गेल्यावरही जे जगतं ते त्याचं खरं मोठेपण असतं. स्वामी, अहो हे तर मोठं पुण्याचं काम आहे. म्हणून तर सांगतो, अरे तुझं बघून इतरांनाही वाटेल आपणही काहीतरी चांगलं पेरावं. आजकाल सगळे फक्त स्वतःच्या स्वार्थाचं पीक घेत आहेत, पण जो इतरांसाठी पेरतो त्याचं आयुष्य देव स्वतः फुलवतो. तुम्ही सांगितलंय ना, अगदी तसंच करेल. श्री स्वामी समर्थ. वल्लभ, आज तू बिया पेर, आम्ही तुझ्या आयुष्यात आनंद पेरू. स्वामी देवांनी वल्लभला बिया पेरायला सांगितलंय. हे नक्कीच सहज नाहीये. या मागे काहीतरी मोठी रचना आहे, काहीतरी घडणार आहे. आता प्रेमाने समजावणं खूप झालं. माझ्या शब्दाची किंमत नाहीये समजली तिला. आणि या यशवंतरावच्या शब्दाला फक्त किंमत नाही, वजन असतं, वजन. एक काम करा, त्या गौरीच्या मुलीला यमुनाला उचला. पण सरदार, हो, ऐकलं तेच. यमुनाला उचला आणि माझ्या शेतावरच्या घरात घेऊन जा. तिथं डांबून ठेवा तिला, पण कोणालाही पत्ता लागता कामा नये. आणि मग मग लेकीचं अपहरण झालंय कळल्यावर त्या गौरीचं पण डोकं ठिकाणावर येईल. नकाराची किंमत समजेल तिला. घर देणार नाही म्हणे, देईल, देणारच, द्यावंच लागेल. लेकीच्या बदल्यात दे. मायला लेकरू जास्त प्रिय असतं, घर नाही. ते घर माझंच होतं, फक्त त्या गौरीला कळलं नाही. यशवंतरावला आवडलेली प्रत्येक गोष्ट त्याचीच होते. यशवंतरावची नजर पडली की मालकी ठरली. जा आणि लक्षात ठेवा, यावेळी जर खेळ फसला तर मला तोंडही दाखवू नका. हो सरदार. गौरी, आता हा खेळ माझ्या नियमांवर चालेल. तुम्ही यशवंतरावचे शिपाई? घाबरू नकोस, आम्ही तुझ्याशी बोलायला आलो. माझ्याशी? कशासाठी? जे काही घडलं ना त्याबद्दल सरदारांना खूप वाईट वाटतं. सरदार पुन्हा तुमच्याशी बोलू इच्छित आहे. जे काही बोलायचं ते घरी येऊन बोला. थांब. रस्ता का अडवला? सरदार बरोबर बोलले होते, तू अशी ऐकणार नाहीस. मग आता वेगळा मार्ग वापरावा लागेल. म्हणजे काय म्हणाला? काय
करताय तुम्ही अहो काय करताय अहो सोडा मला अहो सोडा मला काय अहो वाचवा वाचवा कोणी आहे का वाचवा वाचवा कोणी आहे का वाचवा चल का कोणाच ठाऊक पण मला ती खूप आवडलीये. असं असं पहिल्यांदा कोणाला तरी बघून वाटतंय मला की पुन्हा बोलावं पुन्हा भेटावं. आणि स्वामी पण मला बोललेत की माझं लग्न पुढच्या पौर्णिमेला होणार आहे. असं तर नाहीये ना की छे मी काहीही विचार करतोय. मला तर असं वाटतंय की माझं लग्न तिच्याशीच व्हावं. वाचवा वाचवा आता मला कोणीतरी हाक मारते असा भास झाला. हा आवाज तर वाचवा कोणी आहे का वाचवा तुला इथं कोणी वाचवायला येणार नाही. कोणी आहे कोण चल का आवाज बंद कर. चल जे संकट दिसतं त्यापासून माणूस सावध होतो, पण जे दिसत नाही ते जास्त घातक असतं. विश्वास टिकून राहिला तर संकट कितीही मोठं असलं तरी ते पराभूत होतं.